नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सरोजला खूप राग आलेला असतो. अद्वैत कधीचा गेलेला आहे त्या खरेंच्या घरी, अजूनपर्यंत तो का आलेला नाही हा त्रास तिला होत असतो. तर इकडे नैनाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी या सगळ्यांना इम्प्रेस करणारच आहे, कारण यांना इम्प्रेस केल्याशिवाय हे मला तेवढं समजून घेणार नाहीत असं नैनाच्या डोक्यात सुरू असतं. मग नैना अंजूच्या मदतीने घरातली सगळी कामं करत असते. म्हणजे जेव्हा घरातील सगळे समोर असतात तेव्हाच नैना कामं करत असते, इतर वेळी ऑर्डर सोडत असते. परंतु आता सगळ्यांना तिथे नैना म्हणत असते की गरमागरम जेवण तयार आहे, जेवायला वाढायला घेऊ का असं ती विचारत असते. तेव्हा सरोज मात्र कंटिन्यू अद्वैतला फोन करत असते. अद्वैत मात्र तिचा फोन उचलत नसतो आणि सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते, काय चाललं या मुलाचं, मला कळतच नाही आहे, कधीचा गेलाय तो, अजूनपर्यंत आलेला नाही, फोन केला तर फोन उचलत नाही आहे, ही काय वेळ आहे का. आबा म्हणतात की सरोज सांगून गेलाय, तो गाडी चालवत असेल, उचलेल ना फोन, एवढी घाई करायची काही गरज नाही आहे. तेव्हा तेवढ्यातच अद्वैत दारात आलेला दिसतो. तेव्हा आबा म्हणतात, बघितलंस ना, आलाय तो. आता रोहिणीला मात्र आगीत तेल ओतायची सवयच असते. तिने ठरवलेलंच असतं काहीही झालं तरीही रोज सरोज आणि अद्वैत यांच्यामध्ये वाद पेटवून द्यायचे आणि मस्त मजा बघायची, हा तिचा प्लॅन असतो. आणि तिने त्याच पद्धतीनं वागत असते. तिने प्रत्येक वेळेस सरोजला दाखवून देत असते, बघ अद्वैत चुकतोय हा, अद्वैत त्या मुलीच्या मागं लागलेला आहे, त्या मुलीच्या प्रेमात तो वेडा होत चालला आहे, अद्वैत असा करतोय, अद्वैत तसा करतोय, हे नेहमीच तिचं चाललेलं असतं. कारण तिला काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र ठरवायची असते, ती म्हणजे या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही आणि या मायलेकांमध्ये फूट पडायची. म्हणजे काही झालं तरी ती कला आहे ती या घरात टिकणार नाही आणि या संधीचा फायदा आपल्याला स्वतःला करून घेता येईल, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचवेळी इकडे सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत काय चाललंय तुझं, हे नेहमीच चाललंय बरं का, मी कधीपासून फोन करते. आणि इकडे रोहिणी मात्र म्हणू लागते की अद्वैत कसं आहे, तू तुझ्या सासरी जेवून आला असशील रे. नाही, आम्हाला जेवायचं आहे, तुला माहीत नसेल तर सांगते म्हणून म्हणलं. नाही, आम्हालाही जेवायचं आहे. हे बोलल्यानंतर अद्वैत शांतच असतो आणि म्हणतो की मी नाही केलं जेवण. जेव्हा अद्वैत असं म्हणतो तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे नैना असते आणि नैना आवरायला घेत असते. आबा म्हणतात की अद्वैत तू जाऊन ये, जा जा, तू एकदा आवरून ये आणि मग जेवायला घेऊया आपण, असं आबांचं म्हणणं असतं. आणि आबांनी स्वतःहून आता इकडे नैनाला सांगितलेलं असतं ना, इकडे अद्वैतला सांगितलेलं असतं की तू जेवण करून ये, त्यानंतर बाकीच्या गोष्टी बघता येतील. तर आबा त्याचबरोबर सगळेजण खुश झालेले असतात आणि आबा मात्र अद्वैतला सांभाळून घेतात, कारण सरोज आणि रोहिणी यांचं काय कांड आहे हे चांगलंच माहिती झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजल आईला घेऊन बाहेर येत असते, तिला हाताला धरून आणत असते. तेव्हा संगीता म्हणत असते, अगं मी चालू शकते, मला एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा काजल म्हणत असते, परत पडलात तर तुम्ही खरे बाई, त्यापेक्षा ना तुम्ही या, मी तुम्हाला घेऊन येते ना. लगेचच कलाने जेवण बनवलेलं असतं, छान अशी खिचडी बनवलेली असते आणि लगेच संगीता म्हणत असते की अगं बाबा कुठे गेले, त्यांना जेवायला वाढायचं आहे ना. कला म्हणते की अगं काळजी करू नकोस, मगाशी तू झोपली होती ना, तेव्हा मी बाबांना वाढलेलं आहे जेवायला, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही आणि तू शांतपणे जेव बरं. संगीता म्हणत असते की अगं मला भूकच नाही आहे, मला नाही खायचं हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते, अगं असं काय करतेस, भूक कशी नाही आहे, म्हणजे मला कळतच नाही, असं कसं म्हणतेस की तू भूक नाही आहे. हे कलाचं चालू झालेलं असतं आणि संगीता मात्र म्हणत असते की अगं मी खरंच सांगते, मला भूक नाही आहे म्हणून तर म्हणलं ना. कला म्हणते, हे नाही चालणार, चल ये इकडं, असं म्हणत कला म्हणत असते की मी आज तुला भरवणार आहे आणि मी तुला दाखवते की काय होतं आहे ते, असं म्हणत कला स्वतःच्याच हाताने आता संगीताला भरवायला घेत असते. संगीता म्हणत असते, अगं नको मला. तेव्हा कला सांगते की अगं तुला माहिती आहे काही, परवा ना त्या पाटील काकू आहेत ना, त्या मला भेटल्या होत्या ते भाजीवाल्याच्या तिथे, अगं 1 रुपयासाठी वाद घालत होत्या त्या, माहिती आहे का तुला. कला हे गोड गोड बोलत असते आणि संगीताला जीव घालत असते. संगीता जेवायला नाही म्हणालेली असते आणि त्यामुळंच हे सगळं चाललेलं असतं आणि संगीताला गोड बोलून कसं खायला घालायचं हे कलाला चांगलं माहिती असतं. संगीताच्या लक्षातही येत नसतं, कला मात्र भर तिला घास खाऊ घालत असते आणि कला हे जेव्हा भरवते तेव्हा तिथे काजल असते आणि काजल मात्र पाहतच राहते. तेव्हा संगीता सगळं संपल्यानंतर कला म्हणते, हे बघ आता झालं की नाही सगळं. तेव्हा संगीता म्हणते की हो बरोबर आहे. मग तुला माहिती आहे का, त्या पाटील काकी आहेत ना,
त्या 1 महिन्यापूर्वीच गावी गेलेल्या आहेत. आणि हसायला लागते. म्हणते, कसं आहे, मी जेवण जेवावं म्हणून तू हे सगळं केलेलं हे मला माहीत नाही आहे का? आणि काही झालं तरीही आई आहे मी शेवटी तुझी. आणि पाटील काकूंचं नाव सांगून तू मला जेवायला भरवत होती, कारण माझं जेवणाकडे लक्ष न लागता तुझ्या बोलण्याकडे लागावं आणि तू मला खाऊ घालावं असंच तुला वाटत होतं ना? बरोबर आहे, असं कलाला ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता काजलला म्हणू लागते की काजल, घे बाई जेवायला, नाही तर तुला पक्याबाईची गोष्ट मिळेल ऐकायला आणि मग तुला पण भरवेल ती, असं म्हणत इकडे काजलला ती जेवायला सांगत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत जेवण करून आलेला असतो, जाम खुश असतो, कारण रूममध्ये आपलं एकट्याचं राज्य आहे हे त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की चला आज खरे नाही आहे, आज मी राजा आहे इथला, किती शांत वाटते, माझा बेड, माझी रूम, माझं कपाट हे सगळं माझं आहे, त्याच्यावरती कोणाचाही हक्क नाही, हे सगळं फक्त आणि फक्त माझं आहे, असं चाललेलं असतं. अद्वैतला असं वाटत असतं की काही झालं तरीही आज रूममध्ये शांतता आहे, पीसफुल वातावरण आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो म्हणतो की एकदा हिला फोन करून सांगितलं पाहिजे आपण. इकडे कला पण सगळं आवरून झोपायला आलेली असते आणि तिच्याही डोक्यामध्ये विचारांचं काहूर वाजलेलं असतं की काय करत असेल चांदेकर, त्याला करमत असेल का, असं म्हणत तिने विचार करते, चांदेकरला कॉल करू का मी, असं तिच्या डोक्यात चाललेलंच असतं. आणि त्याचवेळी कला अद्वैतला कॉल करण्याचा विचार करत असते आणि मग अद्वैतला ती कॉल करायला लागते. तेवढ्यात अद्वैतचाच तिला व्हिडिओ कॉल येतो. कला म्हणते, काय चांदेकरनं व्हिडिओ कॉल केला आहे आणि कशासाठी, असं अचानक काय घडलेलं आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला म्हणत असते. आणि त्याचवेळी इकडे कलाला व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि कला मग त्या व्हिडिओ कॉलकडे पाहत असते. त्याचवेळी इकडे कलाचं म्हणणं असतं की नक्की चांदेकरने व्हिडिओ कॉल का केला आहे मला, आणि असं म्हणत कला पाहू लागते. आणि कलाचं म्हणणं येतं की काही झालं तरीही चांदेकरनं कॉल केला आहे ना, चला बघूया ना की त्याचं काय म्हणणं आहे, असं म्हणत कला कॉल उचलते. आणि मग अद्वैत म्हणतो की अगं माझं एक काम होतं तुझ्याकडे, म्हणून मी तुला कॉल केलेला आहे. तेव्हा कला म्हणते, काय रे, काय काम होतं. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की माझी एक मैत्रीण आहे, तिला भेटवायचं होतं. कलाला धक्का बसतो. कला म्हणते की एवढ्या रात्री, आणि कोण मैत्रीण असेल याची, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला म्हणत असते, कोण आहे. तेव्हा अद्वैत सगळ्या रूममध्ये दाखवतो आणि अद्वैतला कला म्हणत असते, तुला कळतं आहे का रात्रीचे किती वाजलेत आणि आत्ता कोण मैत्रीण आली तुझी, हे कलाचं चाललेलंच असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, सो बघ ना दाखवतो, असं म्हणत सगळ्या घरामध्ये मोबाईल रोटेट करू लागतो, म्हणजे रूममध्ये पूर्ण मोबाईल फिरवत असतो आणि तो म्हणतो की हे बघ. तेव्हा कला म्हणते की काय आहे हे, इथे तर कुणीच दिसत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, का आहे ना, बघ ना जरा नीट, आवाज येतोय का तुला. तेव्हा कला म्हणते की नाही रे चांदेकर, अजिबात आवाज वगैरे काही येत नाही आहे मला. कला म्हणते, काय आहे नक्की. तेव्हा अद्वैत सांगू लागतो, शांतता. इतके दिवस ना माझ्या रूममधली ही जी शांतता होती ना ती गेलेली होती, ती परत आली आहे. कला म्हणते, काय बोलतेस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो जे खरं आहे ना ते सांगत आहे तुला, बघितलंस ना आवाज येतोय का तुला. आता मात्र ह्या रूमवरती फक्त माझा अधिकार असणार आहे आणि फक्त मी हे सगळं करणार आहे, हे माझं असणार आहे, असं म्हणत अद्वैत कलाशी बोलत असतो. कला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं फक्त 4 दिवसासाठी आहे तुझ्यासाठी, त्यानंतर हे सगळं माझं असणार आहे आणि मी तिथं असणार आहे, मी तिथली राणी असणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मी राजा आहे आणि हे सगळं माझं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा कला म्हणत असते, काय बोलतोयस तू चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो जे खरं आहे ना ते सांगत आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, तुला असं वाटत असेल की तू जे बोलशील ते खरं असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू राजा आहे बरोबर आहे, मी तुझी बायको राणी आहे आणि राणीचंच राज्य असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललं आहे तुझं. तेव्हा कला म्हणते, तुला मान्य करायचं नसेल तर नको करूस ना, पण जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे, मीच राजा आहे ना. तर अद्वैत असं म्हटल्यावर कला म्हणते की हो, मी कुठं म्हणलं तू राजा नाही आहेस, राजा तूच आहे पण राणी मी आहे, त्यामुळं त्या घरावरती राज्य, त्या खोलीवरती राज्य मी करणार आहे. अद्वैतला राग येऊ लागतो. अद्वैत म्हणू लागतो, काय चाललं आहे हिचं, आता नवरा बायको पुराण चालू केलं हिने, असं अद्वैत तिला म्हणत असतो. तेव्हा तो म्हणतो की आता झोप, आता मी बघ फोन कट करतोय, असं म्हणत अद्वैतने कॉल कट करायला घेतलेला असतो. कलाला राग येतो. कला म्हणते की कॉल का कट केला याने, बोलायचं तरी होतं ना नीट. तेव्हा कलाने त्याला सांगितलेलं असतं
की काय चाललं आहे नक्की चांदेकरचं. हा प्रश्न कलाला पडतच असतो. परंतु कला मात्र शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते. त्यानंतर कला आता झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठलेली असते. कला म्हणते की काय करत असेल चांदेकर. इकडे अद्वैत पण उठलेला असतो आणि त्याचबरोबर कला म्हणते की चांदेकरला कॉल करू का, त्याला माझी आठवण येत असेल का, नक्की काय चाललेलं आहे. हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू असतं आणि मग लगेचच अद्वैतला फोन लावायला घेते. त्याचबरोबर कलाने अद्वैतला फोन लावायला घेतलेला असतो आणि इकडे अद्वैतही उठलेला असतो. खरे मला कॉफी हवी आहे, मला तुझ्या हातची कॉफी हवी आहे असं त्याचं चाललेलं असतं. पण नंतर त्याच्या डोक्यात येतं की नाही, खरे नाही आहे ना इथं, मग मला कॉफी कोण देणार आहे. इतके दिवस द्यायची ना, अंजू द्यायची मला कॉफी, मग काय प्रॉब्लेम आहे असं अद्वैत स्वतःच्याच मनाला विचारत असतो. आणि अद्वैत म्हणत असतो की आजही देईल, पण नाही, ती चव नाही मिळणार मला. खरेच्या हातच्या कॉफीला जी चव आहे ना ती चव नाही मिळणार असं अद्वैतचं सुरू झालेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला सवय लागते का खरेची. तेव्हा तो स्वतःला समजू लागतो नाही, मला खरेची सवय नाही लागत आहे, कॉफीची सवय लागते. त्यामुळं अद्वैतच्या डोक्यात सुरूच असतं. अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरीही कॉफी जरी तिने बनवली असली तरी कॉफीची सवय लागायला काहीच हरकत नाही आहे. हां, तसं तर ती छानच कॉफी बनवते ना असं अद्वैतचं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरीही मी आता शांत बसणार नाही. इकडे कलाने कॉल केलेला असतो आणि अद्वैतला ती बोलत असते. तेव्हा अद्वैतला ती म्हणते की चांदेकर काय वाटतंय, म्हणजे गुड मॉर्निंग, भारी वाटतंय ना रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. कला म्हणू लागते की चांदेकर अरे एक प्रॉब्लेम झाला आहे, तू माझा ब्रश आणून दिला नाहीस ना रे. एवढा परफेक्शनिस्ट स्वतःला समजतो. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे तू कुठं सांगितलेलं मला, काल तू मला बॅग द्यायला सांगितली होती, ब्रश नव्हता सांगितला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, तू मला जे सांगितलं ते मी दिलेलं आहे. तेव्हा कला म्हणते पण तू का आणलं नाही आठवणीनं, तू तर परफेक्शनिस्ट आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ ऑर्डर कर ऑनलाईन, नाहीतर घेऊन ये दुसरं. तर कला म्हणते ये ना, तुला गरमागरम कॉफी करून देते माझ्या हातची. असं म्हणत कला त्याला मुद्दामच डिवचत असते आणि म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की हे जे सगळं काय चाललेलं आहे ते अद्वैतला कळत असतं की हिला मुद्दामच हे असं करत आहे. इकडे नैनाने मात्र वेगळंच गाणं सुरू केलेलं असतं. नैनाने कलाला इकडे पार्सल मागवलेलं असतं आणि सगळ्यांना ती म्हणत असते की हे जे पार्सल आहे ते आता सगळ्यांसाठी हा ब्रेकफास्ट असणार आहे असं म्हणत तिने ते पार्सल मागवलेलं असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की आता सगळ्यांना मजा येणार आहे, सगळेजण खुश होणार आहेत असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. कारण तिने सगळ्यांसाठी नाश्ता पार्सल मागवलेलं असतं. तेवढ्यातच अंजू तिथं आलेली असते आणि बऱ्यापैकी तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. आणि त्यानंतर ती लगेचच अंजूला म्हणते की मोठी भांडी काढून ठेव, 2-3 नाश्ता आहे याच्यात ते काढून ठेवायचं आहे, तो सगळ्यांसाठी घेऊन यायचा आहे असं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा इकडे कला नाश्ता बनवत असते, अद्वैतने तर आयडिया केलेली असते, अद्वैतनं ठरवलेलं असतं की काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे की हिच्यासाठी ब्रश पार्सल पाठवायचा आहे. अद्वैतने ब्रश ऑर्डर केलेला असतो आणि कलासाठी ब्रश पाठवलेला असतो. कला नाश्त्याला बनवत असते त्यावेळेस ऑर्डर आलेली असते आणि मग कला तो ब्रशची ऑर्डर घेते आणि म्हणते काय हा चांदेकर, म्हणजे ह्या अशा पद्धतीनं कसं वागू शकतो. मी त्याला सांगितलं होतं की मला ब्रश हवा आहे म्हणून त्याने अशा पद्धतीनं मला द्यायचा, हे काय मला पटलेलं नाही. चांदेकरनं असं करायची काहीच गरज नव्हती, हे चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते मग ऑर्डर तर मलाही टाकता आली असती ना, मग मी का टाकली नाही ऑर्डर, हे चालू झालेलं असतं. त्याचवेळी इकडे रोहिणी त्याचबरोबर सगळेजण नाश्ता करण्यासाठी आता टेबलवरती जमलेले असतात. सगळेजण नाश्ता करत असतात आणि नैना मात्र सगळ्यांना सांगत असते की कसा झाला आहे ब्रेकफास्ट, मी केलं आहे हा ब्रेकफास्ट, हे सगळं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नैना म्हणत असते तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं की ह्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. रोहिणी तर म्हणत असते साधं हिला सांबरमध्ये किती डाळ टाकायची आणि कोणती डाळ टाकायची ह्या गोष्टी पण माहीत नाही आहेत, तर ही ब्रेकफास्ट कशी बनवणार आहे, हा प्रश्न आता रोहिणीला पडलेला असतो. सरोज त्याचबरोबर आबा सगळेजण नाश्त्यासाठी असतात, अद्वैत असतो आणि ही मात्र सगळ्यांना म्हणत असते की नाश्ता कसा झालेला आहे, हे तिचं चालूच झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर रोहिणी शांत बसते, तोंडातून एक शब्द काढत नाही, कारण तिला माहिती असतं की काय गोंधळ झालेला आहे
म्हणूनच तिने शांत राहायचं ठरवलेलं असतं. कारण तिला माहिती आहे जर आत्ता आपण काय बोललो तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून ती शांतच बसते आणि म्हणते की आत्ता मी हिला दाखवत नाही, पण हिला कळणार आहे की हिची काय शिक्षा आहे. हे रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग सगळेजण नाश्ता करत असतात. कोणाला काहीच बोलत नाही. शांतपणे रोहिणी तिथे बसून असते आणि सगळ्यांकडे पाहत असते. कारण सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच या नाश्त्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. सगळेजण नाश्ता तर करत आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींमुळं एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे हा जो नाश्ता आहे तो नाश्ता सगळ्यांना माहिती आहे की नैनाला काहीच बनवता येत नाही, तर नैना कशा पद्धतीने नाश्ता करेल ही गोष्ट तर माहितीच असते. आणि मग नैना तिथे पाहत असते. सगळेजण उठून गेलेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता ठरवलेलं असतं ते म्हणजे इकडे रोहिणीने आणि रोहिणी अंजूला म्हणते की अंजू जरा इकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, माझं काम आहे तुझ्याकडे. तेव्हा नैना म्हणते की मी येते. त्यावेळेस रोहिणी म्हणते की नाही, हे तू आवरून घे, माझं अंजूकडेच काम आहे, मला तिच्याशीच बोलायचं आहे. असं म्हणत तिने अंजूला बोलवून घेते. आणि इकडे कला मात्र फोन करत असते अद्वैतला. अद्वैतचा फोन बिझी लागत असतो. कला म्हणत असते मी कधीपासून फोन करते या चांदेकरला, पण याचा फोन बिझीच येतोय. म्हणजे एवढं त्याला कळत नाही आहे का, एवढ्या कोणत्या कामामध्ये तो बिझी आहे की माझा फोन उचलणंही त्याला नको झालेला आहे. हे सगळं चालू असतं. आणि त्याचवेळी तिला राग आलेला असतो. तिला ही गोष्टच पटत नसते की काय आहे हे, असं का करतो चांदेकर, मी कधीची फोन करते, म्हणजे बिझी असावं माणसाने, पण इतकं. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि ती बडबडत असते. त्याचवेळी अद्वैत हा इकडे संगीताशी बोलत असतो. कला बाहेर येते आणि पाहते तर काय, कला आईशी बोलत आहे. अहो जावई बापू नका काळजी करू, कला आहे ना इथं काळजी घ्यायला माझी, घेते ती काळजी, आता मी झाली आहे बरी ठणठणीत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं संगीताबरोबर त्याचं बोलणं चालू असतं. तेव्हा संगीता म्हणजे आई अद्वैतशी बोलते ही गोष्ट मात्र आता कलाच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा कला म्हणते की तुझ्याशी बोलणं चालू आहे का, मी कधीपासून फोन करते आहे चांदेकरला, पण चांदेकर माझा फोनच उचलत नाही आहे, हे चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की असं आहे का, हां. आणि मग कला तिथे येते आणि संगीताच्या हातातून फोन घेते आणि म्हणते की मला बोलायचं आहे. तेवढ्यातच अद्वैत इथं गाडीच्या शेजारी उभा राहून बोलत आहे. ही गोष्ट सरोजनं पाहिलेली असते. सरोज म्हणत असते कोणाशी बोलतोय हा, किती वेळ झालं चालू आहे याचं बोलणं, हे सरोजच्या डोक्यात सुरू असतं. म्हणून सरोज ही त्याच्याकडे पाहू लागते आणि म्हणत असते की नक्कीच ह्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे. सरोजने एकच ठरवलेलं आहे की काही झालं तरीही अद्वैतला आणि त्याचबरोबर इकडे कलाला एकत्र बोलू द्यायचं नाही, एकत्र येऊ द्यायचं नाही, एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि मग ती म्हणते काय चाललंय, असं म्हणत अद्वैतच्या हातातून त्याचा मोबाईल हिसकावून घ्यायचं काम करते ती म्हणजे सरोज. सरोज त्याच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि म्हणते की बाद झालं. हे ऐकल्यानंतर जेव्हा सरोजने मोबाईल काढून घेतलेला असतो तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की काय आहे हे, आणि माझा फोन कट केला, इतक्या वेळ तुझ्याशी बोलत होता तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता, आणि आता मी बोलायला लागले की कॉल कट केलेला आहे. कारण इकडे कलाला असं वाटत असतं की अद्वैतनेच कॉल कट केलेला आहे, पण अद्वैतने कॉल कट केलेलाच नसतो. हा कॉल इकडे सरोज कट करत असते. पुन्हा एकदा अद्वैतच्या फोनवरती फोन आलेला असतो आणि मग कला फोनवर फोन करत असते. त्याच्यावरती अतिआगाऊ असं लिहिलेलं असतं आणि मग अतिआगाऊ लिहिलेलं आहे. तर सरोजच्या लक्षात येतं की ह्या मुलीचे फोन येत आहेत. तेव्हा सरोज म्हणते की नाही, पुन्हा कट केला जातो. अद्वैत पाहत असतो कारण कलाचा फोन आलेला असतो म्हणून सरोज ते कॉल कट करत असते. या गोष्टीचं नवल अद्वैतलाही वाटलेलं असतं, परंतु कलाला मात्र इकडे राग आलेला असतो. कला म्हणत असते चांदेकरनं असं करायची काय गरज होती, कारण माझ्याशी बोलायचं नाही आहे त्याला, आईशी बोलतोय तेव्हा चालतंय आणि माझ्याशी बोलताना कॉल कट केला आहे, ही गोष्ट काही मला पटलेली नाही. म्हणून कला पुन्हा पुन्हा फोन करत असते. अद्वैत पाहत असतो. अद्वैतला माहिती असतं की मी बोललेलो नाही म्हणून खरे मला वारंवार कॉल करत आहे. हे ऐकल्यानंतर जेव्हा अद्वैत तिथे शांतपणे असतो, कारण आईच्या समोर आता तो काहीच बोलू शकत नसतो, इकडे कलाच्या मात्र डोक्यात गैरसमजाचं काहूर माजलेलं असतं. ती म्हणत असते की चांदेकर मुद्दाम कॉल कट करतोय माझा, त्याने असं नाही केलं पाहिजे असं कलाला वाटत असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत हा खऱ्यांच्या घरी आलेला आहे. तो जेवायला आलेला आहे. कला म्हणत असते की बरोबरच आहे, मीठ अगदी व्यवस्थित टाकले मी, कसं आहे माहिती आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे ना मी परफेक्शनिस्ट आहे, मला सगळं परफेक्टमध्ये लागतं. तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू परफेक्शनिस्ट आहे वगैरे हे सगळं मला माहिती आहे,
पण मी आहे ना तुझ्यासोबत, म्हणून तुझं सगळं भावतंय. अन्यथा तू काहीही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. सगळं जे काय आहे ना ते मी करून देते, म्हणून तुझं परफेक्शनिस्ट सांभाळता येते तुला. कारण या सगळ्या गोष्टी मी करत असते, घरातलं सगळं मी बघत असते, म्हणून तर हे झालेलं आहे, असं कला अद्वैतला ठणकावून सांगत असते. आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की नाही, भाजीला मीठच कमी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाचं हे बोलणं चालू असतं आणि काजल तिथून एकदम उठते आणि म्हणते की काय झालं चांदेकर बाई, अहो काय झालं तुम्हाला, तुम्ही असं काय बोलताय? आत्ता मला कळलेलं आहे की तुम्ही कोणाच्या आठवणीत हरवून गेलेले आहात ते, असं काजल बोलत चिडवायला लागते. तेवढ्यात संगीता तिथून येते आणि काजल म्हणत असते की चांदेकर बाई चांदेकरांच्या आठवणीमध्ये अगदी रममान झालेल्या आहेत, वेड्या झालेल्या आहेत, आणि त्याचबरोबर ती चिडवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला कपडे वाळत घालत असते. तर अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की हे बघ, ते कपडे व्यवस्थित वाळत घाल, नाहीतर अख्खी बादली जी आहे ना ती उफडी करेल मी, एवढं लक्षात ठेव. कला पाहतच असते. कला म्हणत असते काय चाललं याचं, आणि हा कोण आहे मला सांगणारा. एवढंच कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा अद्वैत तिथं आलेला असतो. कला म्हणत असते तू माझ्या डोक्यावर बादली उपडी करणार आहेस, आता बघ तुला दाखवते, असं म्हणत कलाने अख्खी पाण्याची बादली उचललेली असते आणि ती ओतलेली असते, उपडी केलेली असते, ती पण काजलच्या डोक्यावरती. कारण कलाला असं वाटत असतं की अद्वैत तिथं बोलत आहे, पण तिथं काजल असते आणि कलाची वाट लागलेली असते. त्याहीपेक्षा जास्त वाट लागलेली असते ती म्हणजे काजलची. कलाने काजलला चांगलीच आंघोळ घातलेली असते. त्यानंतर इकडे कला मात्र विचारच करत असते की मला चांदेकरशी बोलायचं आहे आणि हा मला त्रास देतोय ना, आता मी याला त्रास देणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि असं म्हणत कला अद्वैतला मेसेज करू लागते. अद्वैत मेसेज पाहत असतो आणि अद्वैत म्हणतो की हिचं जरा जास्तच चाललेलं आहे हां, आता मी हे सहन करणार नाही, असं म्हणत इकडे कलाचे मेसेज पाहून अद्वैतही मेसेज करायला लागतो आणि तिथेच वाट लागते, ती म्हणजे या सरोजची. कारण सरोजच्या समोर अद्वैत कलाला मेसेज करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज अद्वैतला म्हणत असते काय चाललं आहे तुझं अद्वैत, हे तिचं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे अद्वैत ही आता म्हणतो की हिला मी सोडणार नाही, हिलाही त्रास देणार आहे, ही जर मला त्रास देत असेल तर. आता अद्वैत आणि कला एकमेकांमध्ये इतके हरवून जात आहेत की एकमेकांचे भासी त्यांना होऊ लागलेले आहेत. अशा प्रकारे अद्वैत कलाची ही नवी लव्ह स्टोरी सुरू होत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.